मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमरावती दौऱ्यावर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेमध्ये भाजपची पश्चिम विभागात आढावा बैठकीला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित राहणार। मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता, दिल्लीपासून दुबईपर्यंत सूत्र हलवून शेतमजूर दाम्पत्याला घडवले मुलाचं अंत्यदर्शन। जोगेश्वरीमध्ये बांधकाम ठिकाणी झालेल्या मृत्यूची सखोल चौकशी करा, मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमित साटम यांची मागणी। अमित साटम यांचं बीएमसी आयुक्तांना मागणीचं पत्र। ज्यांना स्वतःचं कर्तृत्व दाखवता येत नाही ते इतरांचं नाव पुसण्यास समाधान मानतात, मात्र नाव पुसल्यानं इतिहास बदलत नाही। ट्विट करत विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य। मेट्रो स्थानकाचं नाव नेहरू सायन्स सेंटर करण्याची मागणी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 15 ऑक्टोबरला माळशिरस दौऱ्यावर, माजी आमदार सुधाकर पंत परिचारक यांच्या पुतळ्याचं करणार अनावरण। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा दौरा। सोलापूरमधील भाजपमधला अंतर्गत वाद चव्हाट्यावर, भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकरांची आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विरुद्ध तक्रार। चंद्रकांत पाटील माझ्यावर मोक्का लावण्याच्या तयारीत, गुन्हा दाखल करण्यासाठी समीर पाटील यांची पोलिसांसोबत तयारी। रवींद्र धनगेकरांचं वक्तव्य। अमरावतीमध्ये भाजपच्या बॅनरवर आमदार रवी राणा यांचा फोटो, भाजप आमदारांच्या फोटोच्या रांगेत रवी राणांचाही फोटो, यामुळे विविध चर्चांना उधाण। उदय सामंतांनी घेतली शरद पवारांची भेट, शरद पवारांच्या निवासस्थानी जाऊन घेतली भेट, सिल्वर ओक निवासस्थानी जाऊन घेतली भेट। शिवतीर्थावर राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये बैठक पार, आमच्या पक्षाची भूमिका राज ठाकरे मांडणार। उद्या निमंत्रण दिलं म्हणून निवडणूक आयोगाची भेट घेणार, भेटीचं मवियाशी संबंध नाही, मनसेचे नेते संदीप देशपांडे यांची माहिती। कोल्हापूरमध्ये मध्यरात्री अचानक आमदार क्षीरसागरांकडून रस्त्याच्या कामाची पाहणी, रस्ते कामाच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड करू नका, क्षीरसागरांच्या सूचना। हिंदूच्या हितांचा मुद्दा समोर आला की जळफळाट करणं ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा फसव्या राजकारणाचा डाव। ट्विट करत केशव उपाध्ये यांचा मवियावर टीका। अजित पवारांकडून निधी वाटप करताना पक्षपातीपणा, पवार बार्टी सारथीच्या विद्यार्थ्यांना निधी देतात, महाज्योतीच्या विद्यार्थ्यांचं अजित पवारांवर गंभीर आरोप। महायुतीचा सर्वांना समान निधी वाटपाचा निर्णय, मग सारथी, बार्टी, महाज्योती यांमध्ये भेदभाव का? विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सवाल। पुणे, अजित पवार आणि भाजपमुळे गुंडांचं माहेरघर, संजय राऊत यांची टीका। अजित पवार आणि भाजपवर डागलं टीकास्त्र। भंडारा जिल्ह्यामध्ये महायुतीमध्ये मिठाचा खडा, नरेंद्र भोंडेकर हे अहंकारी, रावल राणी यांनी भोंडेकरांवर केली टीका। भाजपला मोठा धक्का, भाजपचे 2 माजी आमदार, नगरसेवकांसह अन्य पदाधिकारी शिंदे यांच्या शिवसेनेत सामील। निवडणुकांवेळी खोट्या योजनांची पितळ उघड करणार, योजना बंद करणार हे चालू सरकार। अंबादास दानवेंचं वक्तव्य, सामान्यांना कणभर लाभाची अपेक्षा असलेल्या योजना बंद, अंबादास दानवेंची फडणवीस शिंदेंना टोला। शिंदेंनी सुरू केलेली आणखीन एक योजना बंद होण्याची शक्यता, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा योजना बंद होण्याची चर्चा। आनंदाचा शिदानंतर माझी शाळावर लाल शेरा। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर, अमरावती विभागातील अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, अमरावती या 5ही जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांचा घेणार आढावा। अमरावतीमध्ये आमदार प्रवीण तायडेंनी दिली उपोषणस्थळी भेट, प्रवीण तायडेंच्या भेटीदरम्यान गोंधळ, काही जण प्रवीण तायडेंच्या अंगावर धावून गेल्याची माहिती। नागपूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आरक्षण जाहीर, पंचायत समिती सभापती आरक्षणही जाहीर, आज जिल्हा परिषदेत गट आरक्षण होणार जाहीर। भाजप आमदाराला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न, शिवाजी पाटलांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न, सख्या बहीण भावाने रचलं जाळं, पोलिसांनी दोघांनाही ठोकल्या बेड्या। मुंबई पालिकेत सध्याचा आरक्षित प्रभाग बदलणार, चक्रकार पद्धतीनं सोडत इच्छुकांनाही संधीची आशा। रायगडमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्यपदासाठी आज आरक्षण सोडत इच्छुक उमेदवारांच्या भवितव्याचा होणार फैसला, राजकीय पक्षांबरोबरच इच्छुक उमेदवारांच्या आजच्या सोडतीकडे लक्ष।
माजी आमदार भाऊराव गोरेगावकर यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी. भाऊराव गोरेगावकर शिवसेनेत प्रवेश करणार. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. सिंधुदुर्गमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती मतदारसंघातील गट आणि गणांचे आरक्षण सोडत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या उपस्थितीमध्ये सोडत पार. पालघरमधील वाढवण किनारपट्टीवरील माती खडक काम ग्रामस्थांनी बंद पाडलं. विभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांची माहिती. 4 ठिकाणी भूगर्भातील माती खडक परीक्षण होतं सुरू. गडचिरोली पोलिसांकडून सायबर गुन्ह्यासंदर्भात जनजागृती. सायबर गुन्हे, इंटरनेट आणि समाज माध्यमांवर होणाऱ्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी सायकलवरून सायबर जागृती. महिला बालकल्याण मंत्र्यांच्या जिल्ह्यातच अल्पवयीन माता. रायगड जिल्ह्यात बालविवाहाचं प्रमाण वाढलं. गेल्या 9 महिन्यानंतर 21 बालविवाह प्रतिबंधक गुन्हे दाखल. दिवाळीनिमित्त नवी मुंबईतील एपीएमसी बाजारपेठ सजली. बाजारपेठेमध्ये विविध साहित्य दाखल. सांगलीमध्ये पालिकेच्या शेर नाल्याचं पाणी कृष्णा नदीत मिसळून नदी प्रदूषित. सणासुदीच्या तोंडावर शहरात आरोग्याच्या साथी पसरण्याचा धोका. नंदुरबारमधील अक्कलकुवा पोलिसांची कारवाई. बनावट दारू निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त. 30 लाखाहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त. जालन्यामध्ये ज्ञानोबा तुकोबा शेतकरी आधार दिंडीचं आगमन. दिंडीच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं काम सुरू. नागपूरच्या वानाडोंगरीमध्ये एकाच घरात 200 मतदार. वानाडोंगरी नगर परिषद क्षेत्रातील मतदार यादीत घोळ. नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक 5 मध्ये 200 मतदार. लाडक्या बहीण योजनेसाठी ई-केवायसीतील एक मोठी अट. ई-केवायसी करताना लागणार वडील किंवा नवऱ्याचं कागदपत्र. वडील किंवा पती हयात नसेल तर महिलांची अडचण. कोल्हापूरमध्ये विशेष शिबिराचं आयोजन. योजनांचा लाभ दिव्यांगांपर्यंत पोहोचवा. प्रमुख जिल्हा न्यायाधीश कविता अग्रवाल यांचं आवाहन. श्री तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्तानं पालखीचं आयोजन. अमरावतीमधील मोजरी गावातून पालख्यांचं पदयात्रा. आमदार राजेश वानखेडेंद्वारे पालख्यांचं पूजन. परभणीमध्ये पोलिसांची धडक मोहीम. बुलेट मोटरसायकलीच्या आवाजानं नागरिक त्रस्त. 106 सायलेन्सरची विल्हेवाट. कोल्हापूरच्या A-B वॉर्डमध्ये आज आणि उद्या पाण्याचा ठणठणाट. कमळावाडी चौथा पंप दुरुस्तीचं काम सुरू. बुधवारी कमी पाणी पुरवठा. SRA प्रकल्पात आता 35% जागा खुली ठेवावी लागणार. हायकोर्टाच्या आदेशानंतर राज्य शासनाचं परिपत्रक. 65% जागेत इमारतीचा विकास करता येणार. लालबागचा राजा मंडळाकडनं पूरग्रस्तांना मदतीचा हात. 1800 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप. मदतीमुळे विद्यार्थ्यांना मोठा आधार. छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामींनी तयार केलेली महसूल विभागाची कार्यपद्धती आता राज्यभर लागू होणार. सोलापूर पालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासेंनी नाल्याच्या कामाचा घेतला आढावा. नाल्यावर अतिक्रमण करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल. ओंबासेंचा इशारा. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बँकांमध्ये 86 कोटीचा बेवारस रक्कम. बेवारस रकमेवर हक्क सांगण्यासाठी आपकी पुंजी आपका अधिकार मोहीम सुरू. सिंधुदुर्गमध्ये व्यसनमुक्त गड संवर्धन मोहिमेचा शुभारंभ. व्यसनमुक्तीचे फलक उभारून मोहिमेला सुरुवात. आज दसरा मैदान उपकेंद्रावरील वीज पुरवठा 12 तास राहणार बंद. सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत वीज पुरवठा बंद. मुंबईतील अत्यल्प गटातील घर 1 कोटींवर. मुंबई महापालिकेची 426 घरांची सोडत. 1 कोटी किंमत असलेलं अत्यल्प गटातील घर केवळ 270 चौरस फुटाचं. छठपूजा 27 ऑक्टोबर ते 28 ऑक्टोबर दरम्यान मुंबईत छठपूजेसाठी 40 ठिकाणी सोयी सुविधा उपलब्ध होणार. भिवंडीतील कुहे गावामध्ये युवा शक्तीच्या माध्यमातून भाऊबीज भेट. माता भगिनींना अन्नधान्य किट, कपडे आणि मिठाई. ऑक्टोबर हीटचा मुंबईकरांना ताप. कमाल तापमानामध्ये 35 अंशाच्या जवळपास आजारांना निमंत्रण. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणारी हमालाची मुलगी अमेरिकेमध्ये जाणार. पुण्यातील अदितीची नासा दौऱ्यासाठी निवड. ठाण्यात पोलिसांचा लॉंग मार्च. महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये केली जनजागृती. चेन स्कॅचिंग आणि इतर चोरांपासून सावध राहण्यासाठी जनजागृती. नुकसानग्रस्तांना तातडीची मदत. माजी मंत्री प्रवीण पोटे यांचा स्तुत्य उपक्रम. आज अमरावतीतून 3 ट्रक साहित्य पाठवणार. सुमारे 450 किटचा समावेश. धाराशिव, सोलापूर आणि साताऱ्यामध्ये मदत पुरवणार.
मुंबई मेट्रो 3 लाईनच्या प्रवाशांच्या अडचणी संपेना, नो नेटवर्क आणि तिकीट समस्या, प्रवाशांकडून संताप व्यक्त. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनानंतर लवकरच वॉटर टॅक्सी सेवा प्रवाशांसाठी खुली होणार. प्रकल्पाचे सुमारे 24% काम पूर्ण. एल्फिस्टन पूल बंद केल्यानं इतर पुलांवर ताण, करी रोड चिंचपोकळी पुलावर ताण, या पुलांच्याही देखभालीची आवश्यकता. पश्चिम रेल्वेच्या फुकट्या प्रवाशांना हिसका, 6 महिन्यात 97 कोटीहून अधिक दंड वसूल. आता वळूयात उर्वरित महत्त्वाच्या वेगवान बातम्यांकडे. लातूरमध्ये मल्हार रक्षक संघटनेचा औसा शहरात रास्ता रोको. एसटी आरक्षण अंमलबजावणीच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलकांनी लातूर सोलापूर राष्ट्रीय महामार्ग रोखला. लेहमध्ये सोनम वांगचुक यांच्या अटकेविरोधात कोल्हापूरमध्ये निषेध मोर्चा. केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी. छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा क्रांती मोर्चाकडून लक्ष्मण हाकेचा निषेध. हाकेंनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर निषेध. श्वानाला हाकेंचा फोटो लावून निषेध व्यक्त केला. पनवेलमध्ये एमआयडीसी विरोधात ग्रामस्थांचं आमरण उपोषण 8व्या दिवशीही कायम. महिलांचं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.